आज मी तुमच्यासाठी दहीवड्याची रेसिपी घेऊन आली आहे। दहीवडे हे सोपे आणि टिप्स अँड ट्रिक्स सहित कसे बनवायचे हे तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर दहीवडे बनवण्यासाठी आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे। उडदाची डाळ मी घेतली आहे 1 बाउल आणि ती मी 4-5 तास भिजत ठेवणार आहे किंवा रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल। याप्रमाणे आपली डाळ भिजलेली आहे। 4-5 तास मी भिजत ठेवली होती आणि आता त्यातलं पाणी गाळून घेऊया आणि आपल्याला आता ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे पाणी गाळून घेतलेलं आहे आणि आता मी मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। याप्रमाणे थोडं थोडं घालून त्याच्यामध्ये मिक्सरला लावून घेणार आहे। आता त्या भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला त्याच्यातलंच पाणी आपल्याला घालायचं आहे। 2-3 चमचे पाणी घातले, जास्त पाणी घालू नका। घट्टसर डाळ पेस्ट करून घ्यायची आहे। बघा याप्रमाणे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता सगळी डाळ मी अशीच वाटून घेणार आहे। बघा ह्या 2 बॅचेसमध्ये मी डाळ वाटून घेतलेली आहे। याप्रमाणे तुम्ही घट्टसर डाळ वाटून घ्या, बारीक पेस्ट तयार करून घ्या। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार 1 टेबलस्पून मीठ घालून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पिठाला व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे, याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला मिरची आणि आलं किसून घालायचं आहे। तर मिरचीचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आहेत। बारीक पीसेस करून घेतले, मधून चिरून घेतले, म्हणजे आपले बारीक बारीक पीसेस तयार होतील। याप्रमाणे आपण एकच मिरची घातलेली आहे एवढ्या पिठामध्ये आणि 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे। मग याप्रमाणे आलंही मी त्यात टाकून घेतलेलं आहे, म्हणजे त्या दहीवड्याला चांगली टेस्ट येईल। याप्रमाणे आपण सगळं साहित्य त्यात मिक्स करून घेतलेलं आहे, मीठ, मिरची आणि आलं। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित त्या पिठाला मिक्स करून घेऊया, चांगलं घोळून घेऊया। 1 मिनिट तरी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपलं पीठ फ्लफी तयार होईल, म्हणजे आपले दहीवडे स्पंजी तयार होतील। याप्रमाणे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मस्त फुगलेलं आहे, ह्याप्रमाणे आपलं पीठ तयार झालं पाहिजे। 1-2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण दही तयार करून घेऊया। जे दहीवड्याला दही लागणार आहे ते दही तयार करून घेऊया आणि त्यात चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे। 2 बाउल दही घेतलं आहे आणि साखर जास्त टाकायची नाही आहे, जास्त गोड दही करायचं नाही आहे। तर मी 2 मोठे चमचे साखर घालून घेतले आहेत। याप्रमाणे आपण दही सगळं फेटून घेऊया। मऊसूत आपलं दही तयार झालेलं आहे। याप्रमाणे आपण दही तयार करून घेतलेलं आहे। आता आपण दहीवडे तळून घेऊया। त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने लहान मोठे जसे तुम्हाला दहीवडे करायचे आहेत त्याप्रमाणे दहीवडे घालून घ्या। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। मीडियम गॅसवरती आपण दहीवडे तळून घेणार आहोत। जास्तही दहीवडे घालून घेऊ नका, 3-4 तरी घाला। जर छोटे असतील तर 5-6 घाला। याप्रमाणे आपण तळून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती 2-3 मिनिटात आपले दहीवडे तयार होतील। अलटून पलटून तयार करून घ्या। याप्रमाणे आपले दहीवडे तयार होत आहेत। तांबूस रंगावरती आपल्याला दहीवडे तळून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटात आतपर्यंत शिजले गेले पाहिजे, म्हणून मीडियम गॅसवरती 2-3 मिनिटात तळून होतील। अलटून पलटून आपण ते दहीवडे तयार करून घेतले आहेत। असेच सगळे दहीवडे आपण तयार करून घेणार आहोत। आता पाण्यामध्ये मी ते दहीवडे जे तळून घेतले होते ते दहीवडे त्यात टाकून घेत आहे। बघा याप्रमाणे आपण पाण्यात टाकून घेतले आहेत आणि 1 मिनिटानंतर आपण त्याला पिळून काढणार आहोत। जास्त वेळ ठेवू नका, 1 मिनिट बस झाले। 1 मिनिटामध्ये ते दहीवडे आपण काढून घेऊया। बघा याप्रमाणे त्यातलं पाणी काढून घेऊया। सर्व दहीवडे असेच मी काढून घेणार आहे, पाणी पिळून घेणार आहे आणि आता ते एका प्लेटमध्ये मी दहीवडे ठेवत आहे आणि त्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत। याप्रमाणे मी सगळे दहीवडे त्याच्यात टाकून प्लेटमध्ये ठेवलेले आहेत। आता त्यामध्ये दही मी ओतून घेत आहे। 4-5 चमचे दही ओतून घ्या। याप्रमाणे आपण सर्व वड्यांवर दही लावून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाला बुरबुरून टाकलेला आहे आणि तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट आहे। याप्रमाणे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे
आणि जिरं पावडर घालून घेतलं आहे. जिरं पावडर, चाट मसाला आणि लाल तिखट घालून मी दहीवडे सजवून घेतलेले आहे. हे असे दहीवडे तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडतील. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.